केवळ एकदाच नव्हे तर गेल्या 15 दिवसांमध्ये घटनेच्या मागच्या 15 दिवसांमध्ये अनेक वेळा हा प्रकार घडलेला असू शकतो असं या अहवालामध्ये म्हटलेलं आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, काय काय महत्त्वाची निरीक्षणे या अहवालातून समोर आली आहेत? खरं तर खूप धक्कादायक निरीक्षणं जी आहेत या संपूर्ण अहवालातून समोर आलेली आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं निरीक्षण म्हणजे ज्यावेळेस आयोकडून जी पालकांची चौकशी करण्यात आली होती त्यावेळेस त्यांना विचारण्यात आलं की तुमच्या मुली 2-2 तास सायकल चालवतात का? ह्याचं मूळ कारण कसं असं होतं की आपल्या हायमन जे आहेत या दोन्ही चिमुरड्यांचं फाटलेलं पाहायला मिळालं आणि तेही 1 इंच एवढा हायमन जे ते फाटलेलं पाहायला मिळालं। हायमन एक टिश्यू असतो ओव्हरीमध्ये, तर तो फाटला गेला आणि तो सायकल चालवल्यामुळे फाटला गेलाय का असं आयोकडून जे ते पालकांना विचारण्यात आलं। हो, त्यामुळे हे ठपका जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर शाळा प्रशासनाने सुद्धा 48 तास या संपूर्ण प्रकरणाची माहिती विश्वस्तांना दिली नव्हती। त्यामुळे शाळेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करत शाळेवर का पॉस्को गुन्हा दाखल होऊ नये असा प्रश्न सुद्धा निर्माण झालेला आहे। त्याच्या पुढे जाऊन जर पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणात अपयश का आलं संपूर्ण या सगळ्या गोष्टीचा उलगडा करण्यासाठी, त्याच्या संदर्भात आता पुन्हा एकदा 7 दिवसांसाठी प्रश्नसंच जो आहे तो शाळेला पाठवला जाईल आणि त्याच्यात अनेक प्रश्न जे आहेत 7 दिवसात हा प्रश्नसंच पाठवला जाईल आणि त्याच्यात अनेक प्रश्न पुन्हा एकदा शाळा प्रशासनाला विचारण्यात आलेले। आपण जर पुढे जाऊन जर पाहिलं तर या सगळ्यात महत्वाचं म्हणजे की स्वच्छतागृहापासून ते कर्मचारी वर्गापर्यंत कक्षापर्यंत हे स्वच्छतागृहाचं अंतर जे आहे खूप मोठं आहे। त्या भागात सीसीटीव्ही फुटेज सुद्धा नव्हते आणि स्वच्छतागृह एकदम दुर्जन भागात आहे असं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे। त्याच्या हो, पुढे आपण जर जाऊन पाहिलं तर या सगळ्या प्रकरणी आता वेगवेगळे विषय समोर येताना आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की जो आरोपी आहे त्याची कोणतीही पार्श्वभूमी जी आहे ती शाळा प्रशासनाकडून तपासण्यात आली नव्हती आणि त्यांना आउटसोर्स केलं होतं एजन्सीद्वारे। म्हणजे कुठल्याही त्याची मागची पार्श्वभूमी काय, त्यांनी याआधी कुठे काम केलं, कुठली गुन्ह्याची नोंद आहे का, या संदर्भात कुठलीही चौकशी न करता शाळेने त्याला कंत्राटी कर्मचारी म्हणून कामावर जे ते ठेवण्यात आलं होतं। ह्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ह्या दोन्ही चिमुरड्यांचा हायमेन 1 इंच एवढं फाटलेलं आहे आणि त्याच्यानंतर आयोकडून पालकांना विचारण्यात आलं की तुमच्या मुली 2-2 तास सायकल चालवतात आणि हा प्रश्न खरं तर असंवेदनशील आहे असं सुद्धा म्हटलं गेलं आणि त्याच्यासमोर असंच म्हटलं गेलंय की ज्या वेळेस पालकांसमोर या संपूर्ण चौकशीसाठी पालकांची विचारपूस केली त्यावेळेस संवेदनशीलता आणि ज्ञान कमी आहे असं एकंदरीत संपूर्ण निश्चितपणे अजय, असे अनेक अहवालात महत्त्वाची निरीक्षणं आहेत, धक्कादायक आहेत। तुम्ही आमच्याबरोबर असेच उपस्थित राहा। सध्या आपल्यासोबत वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोयटे देखील फोन लाईनवरून आहेत। भोयटे सर, ज्या प्रकारे ही निरीक्षणं समोर येत आहेत यातली काही धक्कादायक आहेत, काही गोष्टी अशा आहेत की ज्या सुरुवातीला पहिल्या दिवशी हा प्रकार उघडकीला आला त्याचवेळी हे सगळे आरोप होत होते, मात्र आता अधिकृतरित्या अहवालाच्या माध्यमातून ही सगळी निरीक्षणं समोर येत आहेत। कसं पाहायचं या निरीक्षणांकडे, किती गंभीर ही सगळी निरीक्षणं म्हणायला पाहिजे? अमोल, आपण पहिल्या दिवसापासून या प्रकरणात खूपच आक्रमकतेने जातं, अनेकांना ते खटकतं सुद्धा। हो, मात्र यंत्रणा शंड आणि लेकींसाठी बंड जे आपण म्हटलं आणि बदलापुरात लोकांची जी भूमिका होती आणि जे सातत्यानं दिसतंय हा सरकारी समितीचा अहवाल आहे। हे काही आपलं कुठचं इन्व्हेस्टिगेशन नाहीये, सरकारी समितीने म्हटलंय, 2 सदस्यीय समितीनं। हो, खरं तर मनापासून खूप खूप धन्यवाद द्यायचे आहे समितीच्या दोन्ही सदस्यांना। अहो, एवढ्या छोट्या मुली 1 इंच हायमन योनीपटल जे असतं ते फाटलेलं असतं। 15 दिवसात अनेकदा त्यांच्यावर अत्याचार झाल्याचा स्पष्ट उल्लेख या अहवालात आहे। जी माहिती मिळते त्यानुसार हो, किती भयानक त्या 2 छोट्या मुलींनी भोगलं असणार हे त्यातून दिसतंय। त्यामुळे स्वाभाविकच एकीकडे बंद मागे घ्यावा लागला असतानाच दुसरीकडे लोकांचा संताप अधिकच वाढवणारा हा अहवाल आहे। या अहवालातील माहितीनुसार आता जसं आपले सहकारी अजय माने यांनी म्हटलं की शाळेवर पॉक्सो लागणारच आहे, तशाही बातम्या दुपारी आलेल्या। मात्र या प्रकरणातील केवळ मुख्याध्यापिका, केवळ शिक्षिका नव्हे तर ट्रस्टींपासून सर्वांवरच कडक कारवाई आवश्यक आहे असं वाटतं। कारण या अहवालात जे दिलेलं आहे त्यानुसार वर्गापासून स्वच्छतागृह सुद्धा काही अंतरावर आहेत। सीसीटीव्हीचं वगैरे जे काही आज नाटक दाखवण्यात आलं आपल्याला, मुद्दामून मीडियाला बोलावून सुद्धा दाखवण्यात आलं की आम्ही कशी कारवाई करतोय। मात्र हा स्वच्छता कामगार, पुरुष सफाई कामगार जेव्हा त्या मुलींना घेऊन त्या स्वच्छतागृहात जायचा आणि हे जे चाळे करायचा तोपर्यंत कसं कुणाच्याच लक्षात यायचं नाही की पुरुष जातोय,
महिला स्वच्छतागृहात जातोय, इतका वेळ का लागतोय त्याला, हो सर्वात धक्कादायक आणि सर्वात लाज आणावाचं म्हणजे बेजबाबदारपणा किंवा आपली तातडी वाचवण्यासाठी बदमाशी करून तथाकथित प्रतिष्ठितांनी कशा पद्धतीने या प्रकरणात रोल प्ले केलेला आहे हो. की पालकांना सांगितलं जाणं की सायकल खूप वेळ चालवायचा का, कारण हायमन हे सायकल चालवण्यामुळे सुद्धा किंवा काही कसरतींमुळे खेळताना सुद्धा तशा प्रकारच्या काही हालचालीमुळे फाटू शकतं, नाही असं नाही. मात्र पालकांच्या मनात तसं काहीतरी बिंबवून आपला पाप लपवण्याचा प्रयत्न शाळा प्रशासनाकडून झालाय आणि आज या सरकारी समितीच्याच अहवालाने वारंवार मी अमोल शब्द वापरतोय की सरकारी समितीचा अहवाल आहे, त्यामुळे जे काही आहे ते पाप आता समोर आलेलं आहे. त्या दोन मुलींना किती